ओल्ड सिटी एक्सप्लोअर करून आम्ही फायनली पोहोचलो आमच्या Airbnbवर आणि खालीच एक इंटरेस्टिंग सरप्राईज दिसलं ते म्हणजे टॅम स्टोअर. हे बेसिकली त्यांचं मिनी डीमार्ट टाइप ग्रॉसरी, डेली इसेन्शियल्स हे सगळं इथे मिळतं. थोडं फ्रेश होऊन आउटफिट चेंज केला आणि निघालो बाकूच्या मोस्ट हॅपनिंग नाईट स्पॉटला, तो म्हणजे निजामी स्ट्रीटला. कॅबमधून जाताना सिटीचे लाईट्स ऑलरेडी मूड सेट करत होते आणि निजामीला पोहोचल्यावर लिटरली वाटलं ही सिटी झोपतच नाही. सुंदर आर्किटेक्चर, लाईट्सने भरलेले स्ट्रीट, लोकांची वाईब, वॉक करता करता प्रत्येक कॉर्नर फोटोवरती वाटत होता. मध्ये एक सुंदर फाउंटन दिसला आणि त्याच्या आसपासचा अँबियन्स इतकं एस्थेटिक होतं की तिथून निघायची इच्छाच होत नव्हती. स्ट्रीटवर एक म्युझिशियन लाईव्ह म्युझिक वाजवत होता आणि त्या मोमेंटला ऑनेस्टली असं वाटलं की काही शहर फक्त बघायची नसतात तर ती अनुभवायची असतात. पुढे कॅफेज, रेस्टॉरंट, मिड नाईट पर्यंत फुल लाईव्हली. मुंबईची एकदम आठवण आली. आणि हा मरीन लाईन सारखा दिसणारा लेक त्यांनी तर या विचारात अजून भर पाडली. आणि मग दुरून दिसलं ते आयकॉनिक फ्लेम टॉवर. थोडं अजून वॉक करून आम्ही कॅब पकडली आणि थेट निघालो Airbnbला. पण ऍडव्हेंचर अजून बाकी आहे, ते आपण पाहणार आहोत पार्ट 5 मध्ये. पार्ट 5 मध्ये आपण बघणार आहोत मड व्हॉल्कॅनो, त्या मातीचा काय उपयोग होतो. सो स्टे ट्यून फॉर द पार्ट 5.